जुन्या कापडापासून घरच्या घरी फक्त 5 मिनिटात सुंदर शुभ लाभ तयार करा, खूप कमी साहित्यामध्ये. नमस्कार, रामकृष्ण हरी मंडळी. तर माधुरी किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपण जुन्या कापडापासून आज घरच्या घरी अगदी सुंदर असं शुभ लाभ तयार करणार आहोत. सणासुदीला, दिवाळीला, गृहप्रवेशाला किंवा दरवाजाला लावण्यासाठी आकर्षक सजावट बनवण्यासाठी ही अगदी सोपी पद्धत आहे. तर काय करायचं, यासाठी आपल्याला घरातील जे काही कापड असेल तर ते इथे घ्यायचं आहे. तर इथे मी लाल कापड वापरलेला आहे, कारण आपण लाल कापड हे शुभ मानलेलं जातं, त्यामुळे इथे मी लाल कपडा घेतलेला आहे. आता हे उरलेलं कापड आहे, जे की याचा मी ब्लाऊज शिवलेला आहे आणि त्याचं उरलेलं कापड इथे मी यूज केलेलं आहे. तर बघा, इथे मी मापून तुम्हाला सांगते की इथे मी 3.5 इंच मापाचं इथे चौकोन असा घेणार आहे. सगळीकडून 3.5 इंचाचं आपल्याला इथे माप घ्यायचं आहे. जर तुम्हाला मोठी साईज बनवायची असेल तर थोडंसं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात, पण इथे 3.5 इंचाचंच इथे मी असा चौकोन इथे कट करून घेणार आहे. सुरुवातीला तर मी इथे कट करून घेतलेला आहे, एक पट्टी कट करून घेतलेली आहे. अगदी सोपं आहे मैत्रिणींनो, घरच्या घरी तुम्ही हे तयार करू शकतात. यासाठी जास्त काही खर्च सुद्धा नाही, अगदी 2-3 साहित्यामध्ये सुद्धा खूप सुंदर असं आपलं इथे शुभ लाभ तयार होतं. कारण काय होतं, घराच्या दरवाजाला शुभ लाभ लावण्याची परंपरा तर खूप जुनी आहे मैत्रिणींनो. याला धार्मिक, सांस्कृतिक आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक सुद्धा मानलेलं जातं. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण सणवार आला की बाहेरून विकतचं असं शुभ लाभ आणतो, मग आपल्याला पाहिजे तशी डिझाईन येत नाही, कारण उंबरठ्यावर वगैरे आपण चिटकवत राहतो, दरवाजाला सुद्धा आपण लावत राहतो. त्याच वेळेस अशा पद्धतीचं कापडापासून सुंदर असं आपण इथे शुभ लाभ तयार करायचं. आता बघा मैत्रिणींनो, इथे 2 मी कापडाचे सेम अंतराचे इथे 2 चौकोन तयार करून घेतलेले आहेत. तर इथे 2 करून घेतल्यानंतर आपल्याला अगदी थोडं साहित्यामध्ये इथे बनवायचं आहे. तर काय करायचं मैत्रिणींनो, आता व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे आपल्याला सगळीकडून आधी शिवून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडला आपण शिवून घेणार आहोत. तर एक साईड आपल्याला रिकामी ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला हे सुईचं करून घेता येईल. तर बघा मैत्रिणींनो, एका साईडला मी टिप मारून घेतलेली आहे, तशाच पद्धतीने इथे मी दुसऱ्या साईडने सुद्धा टिप मारून घेणार आहे. परत एकदा डबल दाब टिप घेऊन घेणार आहे, जेणेकरून आपल्याला हे परत उसवायला नको. व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे, जास्त काठावरती सुद्धा आपल्याला टिपा मारायच्या नाही. अगदी 5 मिनिटांमध्ये मस्त असं सुंदर डिझाईनचा आपण इथे शुभ लाभ तयार करणार आहोत. तर बघा, इथे जे मी दोन्ही साईडला टिपा मारून घेतलेल्या होत्या आणि एक साईड आपली ओपन ठेवलेली होती, तर त्या साईडने आपल्याला हे सुईचं करून घ्यायचं आहे. आता याचे टोकं निघण्यासाठी इथे मी थोडंसं कात्रीने इथे टोकं बाहेर काढलेले आहेत, जेणेकरून चौकोन आपला छान आणि व्यवस्थित दिसेल. तर बघा, इथे पुढून आपण याला असं दुमडून घेणार आहोत. तर आता काय करायचं मैत्रिणींनो, हे कडक राहण्यासाठी तुमच्याकडे कार्डबोर्ड पेपर असेल किंवा अशा माझ्यासारखा वहीचा पुष्टा असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. आणि हे जर काही नसेल तर तुम्ही ना त्यामध्ये आपण जे कापड कापलेलं राहतं, म्हणजे ब्लाऊज पीस वगैरे शिवलेला राहतो, तर त्याच्या जे छोटे छोटे चिंध्या असतात तर त्या सुद्धा तुम्ही आतमध्ये घालू शकतात, किंवा कापूस सुद्धा तुम्ही आतमध्ये त्यामध्ये भरू शकतात. तर इथे मी 2 सेम आकाराचे इथे पुष्टे कट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं, जे ओपन साईड आहे त्यामधून आपल्याला हे आतमध्ये घालून घ्यायचं आणि जी पुढची ओपन साईड आहे ते आतमध्ये घालून घ्यायचे, म्हणजेच आपल्याला इथे दुमडून अशी टिप मारून घ्यायची आहे. पण हे असं डायरेक्टली खाली दुमडायचं नाही, तर दोन्हीला बरोबर दोन्हीच्या मध्ये बोट घालायचं आणि दोन्ही साईडने आपल्याला हे आतमध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला कळले का मैत्रिणींनो, अगदी सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ परत परत बघा, म्हणजे समजेल की कशा पद्धतीने आपल्याला इथे करायचं आहे. आता याला अडकवण्यासाठी आपल्याला हुक करायचं आहे, म्हणजेच आपल्याला याला वरती अशी नॉड लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला याला वरती दरवाजावरती अडकवता येईल. तर आता इथे बघा, मी एक साईडला म्हणजे जी आपण ओपन साईड होती त्यावरती शिवून घेतलेलं नाही, अगदी एकच टिप मारून मी इथे घेणार आहे, म्हणजेच लेस सुद्धा लावून घेणार आहे आणि त्यावरती शिवून सुद्धा घेणार आहे, म्हणजे दोन्ही आपलं एकाच ह्याच्यात होऊन जाईल. तर बघा मैत्रिणींनो, इथं अशा पद्धतीने वरून मी इथे लेस लावून घेतलेले आहे. आता लेस लावल्यामुळे खूप छान असं दिसायला होतं. आता शुभ म्हणजे काय, तर मंगल, चांगुलपणा, सुख, शांती आणि घरात चांगले विचार, आनंद आणि सकारात्मक वातावरण, यासाठी आपल्याला काय करायचं असतं, शुभ आपण हे दरवाजाला लावत असतो. आणि नंतर लाभाचा अर्थ काय होतं, तर प्रगती, यश, धनलाभ आणि समृद्धी, व्यवसाय, नोकरी आणि आपल्या घरातील धार्मिक उन्नती व्हावी अशी सगळ्यांची भावना असते. म्हणून आपण काय करत असतो, घरामध्ये शुभ लाभ लावत असतो. आणि हे फक्त एकटे लावायचं नसतं, तर दोन्ही एकत्र लावतो. मग दोन्ही एकत्र लावल्याने काय होतं, शुभ अधिक लाभ, म्हणजे आपण कसं म्हणतो, शुभ अधिक लाभ हा जॉईंट शब्द नाही, तर मध्ये अधिकचं चिन्ह आहे. त्यामुळे काय होतं मैत्रिणींनो, सुख आणि समृद्धी,
फक्त पैसा नाही तर आनंद, आरोग्य आणि शांती, भरभराटी हे सगळं मिळावं म्हणून आपण काय करत असतो, शुभ अधिक लाभ असं लिहित असतो. आणि जुने लोक सांगत जातात बघा मैत्रिणींनो, शुभ लाभ लावण्याने काय होतं, नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत राहते. त्यामुळे ना शुभ लाभ घरामध्ये लावलेलं चांगलं असतं. म्हणजे तुम्ही देवाच्या ठिकाणी लावू शकतात, दरवाजावरती लावू शकतात, किंवा एखादं डेकोरेशन, समजा एखाद्या भिंतीवरती तुम्ही शुभ अधिक लाभ मध्ये एखादं फूल लावू शकतात. अशा पद्धतीने छान असं आपण इथे लावून घेऊ शकतो. तर बघा इथे सगळीकडून मी इथे लेस जॉईन करून घेतलेली आहे. आता थोडंसं याला अट्रॅक्टिव्ह आपल्याला बनवायचं आहे मैत्रिणींनो. त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे, ती नॉडचा आपला जे राहतो, माझ्याकडे इथं गोल्डन कलरचे नॉड आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना ही नॉड माहिती असेल. आता सध्या मार्केटमध्ये अशा पद्धतीचे नॉड आलेले आहेत जे की आपण ब्लाऊजला लावतो. त्याचाच इथे वापर मी इथे करून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे नॉड नसेल तर तुम्ही मणी वगैरे असतील, आपले मोत्याचे मणी राहतात किंवा वेगवेगळ्या कलरचे मणी राहतात, तर त्याला मणीमध्ये थोडंसं खाली एक काहीतरी लटकन लावून द्यायचं. मग छान असं दिसायला आपलं हे शुभलाभ तयार होतं. तर माझ्याकडे नॉड आहे म्हणून इथे मी नॉडचा वापर करून घेतलेला आहे. आता नॉडला लटकन बसवण्यासाठी मी ते कापडाचंच लटकन बनवणार आहे. त्यासाठी मी काय करून घेतलं, असं 2 पदरी इथे कापड घेतलं आणि अगदी नॉड पलीकडल्या साईडला जाईल एवढ्या मापात इथे घेतलं आणि नंतर एक क्रॉस आपल्याला इथे पट्टी मारून घ्यायची आहे, म्हणजे टिप मारून घ्यायचं आहे आणि ते परत नंतर आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने छोटंसं इथे मी लटकन करून घेतलेलं आहे, जे की आपलं कापड होतं लाल कलरचं त्याच पद्धतीचं इथे करून घेतलेलं आहे. तर दुसरं सुद्धा इथे मी करून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, इतकी सोपी स्टेप आहे, तुम्ही घरामध्ये नक्की ट्राय करून बघा. या वर्षीच्या गौरी गणपतीसाठी, दिवाळीसाठी, सणावारासाठी तुम्ही अशा पद्धतीचं छान असं शुभलाभ वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा करू शकता. तर अगदी सोपी पद्धत इथे मी मैत्रिणींनो तुम्हाला दाखवलेली आहे. त्यामुळे तुम्ही 5 मिनिटांमध्ये सुद्धा छान असं आपलं शुभलाभ तयार करू शकतात. तर बघा इथे मी अशा पद्धतीने दोन्ही साईडला लटकन लावून घेतलेलं आहे आणि आता मधोमध आपल्याला याला थोडंसं फुलासारखं करून घ्यायचं आणि मग आपल्याला याला शिवून घ्यायचं आहे. तर बघा अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. एक साईडला आपल्याला याला असं लावून घ्यायचं आणि मग कसं करायचं बघा, एक साईडला मी इथे लावून घेतलेलं आहे, नंतर त्याला थोडासा पिळा घालून आपल्याला याचा फुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तर तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल, बनवायच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस बनवता तेव्हा त्या तुम्हाला लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला करायचं. तर आता हे दोन्ही आपल्याला नॉडचे आहेत ते एकत्र करून घ्यायचं. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकतात. बघा इथे मी सोपी परत एकदा दाखवलेली आहे तुम्हाला. तर इथं अशा पद्धतीने सगळे एकत्र करून घ्यायचं आणि नंतर त्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये हे सगळं आपलं तयार होतं. इतकं छान आणि सुंदर दिसतं की मग घरामध्ये सुद्धा खूप सुंदर वाटतं. देवाच्या ठिकाणी लावताल तर त्यावेळेस सुद्धा खूप छान आपलं मंदिर दिसणार आहे. जर तुमच्याकडे लाकडी देवघर असेल तर तुम्ही साईडला, दोन्ही साईडला असे शुभ लाभ अडकवू शकतात. जेव्हा कारण त्याला आपण छोटे छोटे खिळं अडकवलेले असतात, ज्याला आपण इथे पूजा वगैरे करायचं असेल तेव्हा घरामध्ये फुलांचे हार अडकवत राहतो, त्या खिळ्यांमध्ये सुद्धा तुम्ही छान असं हे शुभलाभ अडकवू शकतात. तर बघा मस्त असं आपलं इथे शुभलाभ तयार झालेला आहे. आता मध्ये आपल्याला याला कलर लावून मस्त असं त्याचं नाव टाकून घ्यायचं आहे. तर डिझाईन तर आपली इथे रेडी झालेलं आहे. किती छान वाटते मैत्रिणींनो. बघा अगदी 5 मिनिटांमध्ये छान असं इथे मी दोन्ही इथे करून घेतलेले आहेत. अगदी सोपी पद्धत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता आपल्याला काय करायचं, इथे मी वॉटर कलर घेतलेले आहेत. तर त्याचा कलर आपल्याला यूज करून यावरती छान असं शुभ लाभ असं नाव आपल्याला टाकायचं आहे. आता हे थोडंसं मी एक खाली आणि एक वर अशा पद्धतीचं लावलं आहे, जेणेकरून दिसायला ते छान दिसेल म्हणून. तर आता बघा इथे मी वॉटर कलर घेतलेला आहे, सोबत एक ब्रश आहे तो घेतलेला आहे आणि ब्रशच्या साहाय्याने आता इथे आपल्याला छान असं इथे शुभ लाभ असं लिहून काढायचं आहे. अगदी मोठंही अक्षर नको आणि जास्त छोटंही अक्षर नको, पटकन लक्षात येईल, दिसेल अशा पद्धतीचं आपल्याला छान असं शुभ लाभ इथे नाव लिहून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओमध्ये लक्षात आलेलंच असेल की मी कशा पद्धतीने ते शिवलेलं आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये छान असं आपलं शुभलाभ घरच्या घरी तयार झालेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन सुद्धा तुम्ही करू शकतात. याला वेगवेगळं डेकोरेशन सुद्धा करू शकतात. म्हणजे आरसे वगैरे राहतात, थर्माकोलच्या मणी राहतात, त्यांना सुद्धा तुम्ही फेविक्विकनी किंवा फेविकॉल लावून तुम्ही छान असं त्याला चिटकवू शकतात आणि मस्त असं याला डेकोरेशन करू शकतात. तर बघा इथं मैत्रिणींनो, इथे मी जे आपला ब्रश राहतो त्या ब्रशच्या साहाय्याने छान असं इथे नाव लिहून घेतलेलं आहे.
नंतरची थोडीशी वरची साईड रिकामी दिसते, तिथे सुद्धा मी छोटंसं फूल काढून घेतलेलं आहे. मैत्रिणींनी बघा इतकं सुंदर आपलं झालेलं होतं, म्हणजे पटकन पाहिलं तर लक्षात सुद्धा येत नाही की आपण हे घरी जुन्या कपडापासून म्हणजे टाकाऊ कापडापासून बनवलेलं आहे. जुनं म्हणजे उरलेल्या ब्लाऊज पिसाचं हे कापड आहे, जे की आपण टाकूनच देणार होतो. त्याच्यापासून इतकं सुंदर असं आपल्या इथे म्हणजे शुभलाभ तयार झालेला आहे. आणि मेन म्हणजे कापडाचा सुद्धा रिवापर होतो, म्हणजे ते कापड खराब होत नाही किंवा आपण ते टाकून न देता त्याचा पुनर्वापर आपण करू शकतो. तर बघा इथे अशा पद्धतीने छान असं मी शुभ तर लिहून झालेलं होतं. नंतर आता मी ते दुसऱ्या जे आपण बनवलेलं होतं त्यावरती मी लाभ लिहून घेणार आहे. अगदी छान असं आकारामध्ये आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे. दिसायला सुद्धा खूप छान वाटतं आणि लालवरती मी व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन लावलं आहे, त्यामुळे खूप सुंदर वाटते. मैत्रिणींनो, अशाच पद्धतीने तुम्ही स्वास्तिक, लक्ष्मीचे पाऊल किंवा वेगवेगळे आकार तुम्ही इथे डिझाईन वगैरे सुद्धा बनवू शकतात. इतके सुंदर वाटेल. जर तुमची इच्छा असेल तर कमेंट तसं करा, मी तुम्हाला लक्ष्मीचे पाऊल सुद्धा अशाच पद्धतीने बनवून दाखवते. तसं जर तुम्हाला वाटत असेल की कसे बनवायचे हे दाखवा, तर तुम्ही तसे कमेंट करा, मी तुम्हाला तेही दाखवते. तर इतकं सुंदर असं आपलं इथे शुभलाभ तयार झालेला आहे. यावरती थोडंसं जिथे मी आपण नॉड आलेली आहे तिथं मी इथे थर्माकोलचे एक छोटेसे मणी चिटकवलेले आहेत फेविकॉलनी. तर पाहू शकतात सगळ्यांच्या घरामध्ये असे डेकोरेशनचे थोडं ना काही सामान असतात, त्याचा वापर करून आपण छान असं इथे शुभलाभ तयार केलेला आहे. आता हे शुभलाभ मी दरवाज्यावरती लावून घेणार आहे. जर तुम्हाला दुसरीकडे लावायचं असेल, भिंतीला वगैरे लावायचं असेल तरीही तुम्ही लावू शकतात, काही हरकत नाही. खूप सुंदर आणि छान आपलं इथे शुभलाभ झालेला आहे. मैत्रिणींनो, या पद्धतीने नक्की शुभलाभ घरी तयार करा. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन आयडियासह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.